आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वातील विजेता संघ कोणता? अर्थातच मैत्री ग्रुप सावली. कारण या संघाचा सांघिक खेळ अगदी सर्वोत्तम राहिलाय. ज्या प्रकारे या संघाने खेळ केलाय, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अगदी वाखण्याजोगी कामगिरी राहिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मातोश्री 11 वाई त्यांनी देखील काल 3 चेंडूमध्ये 2चा सामना जिंकलाय. 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता होती KSK महाबळेश्वर आणि तिथून त्यांनी सामना फिरवला. म्हणजेच काय तर हा संघ सामना कसा जिंकायचा ते जाणतो. चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू प्लीज यायचंय. सावलीचे आपले खेळाडू आलेले आहेत, अतिरिक्त खेळाडू. थँक्यू सो मच. विनोद धनावडे सरांचं देखील मनपूर्वक स्वागत. अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल झाले. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी सज्ज होतील राहुल वांगडे, मॅन फॉर्म पिंपरी. आघाडीचे फलंदाज शरद दत्तात्रय कोंडाळकर. नॉन स्ट्राईकला आहेत सतीश बबन सनस. सामन्याला होईल सुरुवात. उपांत्य लढत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बॉस चषक 2024 दोन्ही तालुक्यांच्या दरम्यानची उपांत्य लढत आपण पाहतोय. वेलकम सुर्वे काका. सुर्वे काका आलेत म्हणजे काहीतरी फटाका फुटणार. पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी नटराज पद्धतीने ऑन साइडला वळवलाय. घोषांकी क्षेत्र बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम मातोश्री 11 वाई. दोन्ही संघ सर्वोत्तम आहेत. ही लढाई असेल बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही संघ तालुक्यातील अगदी सर्वोत्तम खेळाडूंना घेऊन खेळ करत असताना पुढचा चेंडू. राहुल वांगडे यांचा हाफ ट्रॅकर चेंडू शरद कोंडाळकर यांच्या बॅट मधून दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. बॉस चषक षटकार. दोन चेंडूवर जर अजून 2 षटकार आले तर सुर्वे काका यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. रेणावळे गावचे सुपुत्र आहेत. रेणावळे गावचा खेळाडू NMPL देखील हा खेळाडू खेळलाय. म्हणजेच काय तर जेवढा मातब्बर फलंदाज आहे त्याच ताकदीचा गोलंदाज आहे. एका बाजूला सावली तालुका, दुसऱ्या बाजूला वाई तालुका. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अगदी कट होतोय. निर्धाव चेंडू जे होते सांगता करण सुर्वे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. कालचा दिवस त्यांनी देखील अगदी ज्या प्रकारे खेळ केलाय तो देखील कौतुकास्पद राहिलाय. हलक्या हाताने अगदी फटका खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 8 या अंकांवर जाऊन पोहोचले. कडवे संघ या लगेच व्यासपीठावरती. येस या व्यासपीठावरती या. दोन चेंडू शेष राहुल वांगडे. राहुल वांगडे यांचा कमी गतीने टाकलेला चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. सतीश सनस यांचा बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. यस लेग बाय स्वरूपात एक धाव मात्र धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या लेग बाईजने टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 9 धावा. शरद कोंडाळकर रेणावळे गाव आणि समोर गोलंदाजीसाठी राहुल वांगडे पिंपरी गाव. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील 1 टू गो. शेवटचा चेंडू शॉर्ट बॉल होता. त्यावर पुलचा फटका. डीपला स्क्वेअर लेग तैनात. मनोज जवळवाडी गावचे खेळाडू. ज्या खेळाडूने कालच्या दिवसामध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षण केलंय तो आज देखील चमकताना पकडला जाईल. पहिला धक्का शरद कोंडाळकर. बाद 9-1 टीम मातोश्री 11.
धक्का टीम मातोश्री 11 वाई. षटक क्रमांक 2 अमर शेलार वागदरे गावचे सुपुत्र, वागदरे गावचा खेळाडू, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील सर्वोत्तम गोलंदाज सतीश बबन सनस यांच्यासाठी सलगच्या 3 षटकार हॅट्रिक साठी त्यांचे जिवलग मित्र कॅप्टन 26 अतुल भालेकर यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. अमर शेलार गोलंदाजीसाठी सज्ज होतील. मैत्री ग्रुप जावली आणि मैत्री ग्रुप जावलीचं टी शर्ट मात्र प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे हे मात्र निश्चित. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न अगदी लेग स्टंप वरती टाकला जातोय. करण सुर्वे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. यस वाईट +1 या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 11 धावा धाव फलकावर. अगदी ज्या प्रकारे यष्टीरक्षण करत असताना करण सुर्वे डांगरेकर गावचे खेळाडू, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन जावली तालुका, अगदी या वेगवान गोलंदाजाला रेस्टनच्या मागे उभे राहून क्षेत्ररक्षण करत असताना टॅपचा फटका पाहायला मिळतोय. चिंतामणी निकम यांच्या माध्यमातून लॉंग ऑफ आहे डीपला, 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय. अगदी चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण करत असताना फेकी खराब. 2+1 या 3 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण सामना आपण पाहतोय बॉस चषक 2024 मधील उपांत्य लढत आहे. अंतिम सामन्यापासून 1 सामना दूर. चिंतामणी निकम आणि त्यांच्या साथीला सतीश सनस 14ला 1. अमर शेलार षटक क्रमांक 2 अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. सर्वोत्तम गोलंदाजीसाठी जाणले जातात. फुललेचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्हचा फटका, अगदी वाईडिश लॉंग ऑफ वरून वेगाने क्षेत्ररक्षक आले. विशाल शिंदे 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. बॅकअप देखील अगदी योग्य दिशेला येत असताना प्रताप शेलार राष्ट्रीय खो खो खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे, ओखवडी गावचे खेळाडू, परंतु जर पाहिलं तर ओखवडी गावापासून सुरू झालेला प्रवास प्रताप शेलार सरांचा आज राष्ट्रीय खो खो खेळाडू पर्यंत जाऊन पोहोचलाय. म्हणजेच काय तर जावली तालुक्यातून फक्त क्रिकेट खेळणारे खेळाडू बाहेर येत नाहीत तर खो खो आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील खेळ देखील खेळला जातो. टीमची धावसंख्या 16 धावा. चिंतामणी निकम आणि सतीश सनस कशी फलंदाजी करतील? बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, मिस टाइम फटका, बॅटच्या स्टिकरला लागलाय. प्रताप शेलार चेंडू खाली, व्हॉट अ कॅच, विलक्षण झेल पकडला जातोय. अप्रतिम एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅच पकडलाय झेल, फलंदाज बाद. या 5 टीमच्या चिठ्ठ्या आहेत. म्हणजे पहिल्या 2 चिठ्ठ्या, पहिली मॅच, दुसऱ्या 2 चिठ्ठ्या दुसरी मॅच आणि एक जाईल ती वरती सेमीला. त्या टीमची नावं लिहिलेत. पहिली मॅच कोणाची, दुसरी मॅच आणि त्यानंतर एक चिठ्ठी राहील ती जाईल सेमी मध्ये. पहिली मॅच मी तुम्हाला सांगतो. सलगचे 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत गोलंदाज अमर शेलार यांनी. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील सर्वोत्तम गोलंदाज आणि संदीप साळुंके यांनी टिपलाय झेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी, फलंदाज बाद. पहिली मॅच चिखलेवाडी आणि मानाईनगर ही पहिली मॅच आहे. दुसरी मॅच द्या या 2 चिठ्ठ्या. दुसरी मॅच आहे कडवे आणि जिंती ही दुसरी मॅच आहे. म्हणजेच नवीवाडीला वरती चिठ्ठीमध्ये गेलेत. तुम्हाला समजलं, तुम्ही सेमी मध्ये गेलात, दोघातून एक टीम येईल, पुढच्या दोघातून एक टीम येईल, त्या दोघांमध्ये चिठ्ठी होईल. त्या चिठ्ठीमध्ये ज्याची चिठ्ठी येईल तो फायनलला जाईल आणि तुम्ही आणि त्या दुसऱ्यांची मॅच येईल. ओके, गॉट इट. चला, थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं.
अप्रतिम यष्टीरक्षण करत असताना अगदी करण सुर्वे हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगाने हाताळला जातोय. षटकाची होते सांगता अमर शेलार यांचं यशस्वी षटक पूर्ण होत असताना 7 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केल्या. 16 3 टीम मातोश्री 11 वाई आणि हा तमाम प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय ओमसाई MTC.live.in च्या माध्यमातून. घनसोली घरोंद्याचं हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली आणि पहा अगदी जिथे जागा मिळेल तिथे संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. अगदी गर्दी झालेली पाहायला मिळते. हे सर्व प्रेक्षक क्रिकेटचे दर्दी आहेत म्हणून तर गर्दी झाली आहे. अंतिम सामन्यामध्ये अजून गर्दी वाढेल यामध्ये मात्र शंका नसेल, कारण प्रत्येकाला हा सामना पाहायचा आहे. विकास सावळे गोलंदाजीसाठी सज्ज होतील. षटक क्रमांक 3 अगदी बामगर गावचे खेळाडू. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू विकास सावळे यांचा पहिला चेंडू फुलरलेनचा सतीश सनस यांच्यासाठी हा चेंडू होता अगदी हवेत खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका सतीश बबन सनस यांच्या बॅट मधून. बॉस चषक षटकार. धावा धाव फलकावर 3 गडी बाद. अतुल भालेकर यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1001 सतीश सनस. हा चेंडू देखील अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. कानाला फुंकर मारत असताना चेंडू जाईल सरळ यष्टीरक्षक करण सुर्वे यांच्या हातामध्ये. वेगवान प्रकारचा चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज सतीश सनस यांच्यासाठी अगदी विकास सावळे आणि या गोलंदाजाकडे वेग आहे. कालचा विचार केला तर काल देखील अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. जेवढा वेग तेवढीच अगदी अचूकता आहे. चला प्लीज विनंती असेल मैत्री ग्रुप सावली थोडस फास्ट क्रिकेट खेळूया मित्रांनो. अगदी पंच येस पंच प्लीज थोडस स्पीडअप करूया. येस पंच वन पर दी ओव्हरचा इशारा दिलाय. येस प्लीज मॅच सामना चालू करा मित्रांनो. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. अगदी खेळाडूंना रिव्ह्यू घेण्याची मुभा नाहीये लक्षात घ्या. जर पंचांना वाटलं तर पंच रिव्ह्यू घेतील, अन्यथा खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत. अगदी बॉस चषकाचे नियम आहेत. परंतु विकास सावळे यांच्या वेगाचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे या गोलंदाजाने वेगावर कालपासून गोलंदाजी केली ना वाखण्याजोगी कामगिरी राहिली आहे. पुढचा चेंडू यास अगदी ज्या प्रकारे सतीश सनस खेळपट्टीवरती उभे आहेत. 22 धावा धाव फलकावर 3 गडी बाद. 3 षटकांची लढत 4 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम मातोश्री 11 वाई. आतुरता असेल, उत्कंठ असेल प्रेक्षकांना. सतीश सनस हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्टआर्म पुलचा फटका स्क्वेअर लेग आहे डीपला. अगदी त्यांना चकवून चेंडू एक टप्पा सीमारेषा पार. बॉस सुमधुर संगीत. 26 धावा धाव फलकावर सतीश सनस 4 चेंडू मध्ये 10 धावांची खेळी केली आहे. आणि नजर असेल सतीश सनस खेळपट्टीवरती आहेत म्हणजे मोठ्या धावा येणार हे मात्र निश्चित. 3 चेंडू शेष. विकास सावळे यांचा शॉर्ट बॉल, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. सतीश बबन सनस अगदी ब्रँडेड फटका आसरेगावचा ब्रँड दाखवणारा षटकार. संख्या धाव फलकावर 32 धावा. चुकी झाली मित्र म्हणेन. सतीश सनस यांच्यासारख्या फलंदाजाला तुम्ही या शॉर्ट बॉल नाही टाकू शकत. अगदी जरूर विकास सावळे यांच्याकडे वेग आहे, परंतु पाऊस नाहीये आणि सुकी खेळपट्टी, या सुक्या सिमेंटच्या खेळपट्टीवर अगदी रबर बॉल वेगाने
टाकणं थोडस कठीण काम असतं, परंतु पहा अगदी रिप्ले तुमच्या समोर खेळता क्षणी सतीश सनस यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी स्पष्टपणे जाणवत असताना चेंडू अगदी 6 धावांसाठी ठोकलाय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन सातारा जिल्हा. अगदी सर्वोत्तम 5 अष्टपैलू खेळाडूंमध्ये सतीश बबन सनस यांचं नाव येतं सातारा जिल्ह्यामध्ये. आणि काय येतं ते त्यांनी त्यांच्या खेळामधून दाखवलंय. विकास सावले यांना पुनरागमन करावं लागेल. असं म्हटलं जातं क्रिकेट इज अ क्विक रिप्लाय गेम. तुम्हाला अगदी या पुढच्या चेंडूवर रिप्लाय द्यावा लागतो. टीमची धाव संख्या 32 ला 3. 2 चेंडू शेष. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. अगदी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. मिड ऑफ आहे. विकास सावळे यांचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक तैनात आहे. पकडला जाईल झेल. विशाल शिंदे यांनी टिपलाय झेल आणि इथे मात्र सतीश सनस यांचा संपेल खेळ. तिसरा धक्का मातोश्री 11 वाई 32 ला 3. या 32 धावा धाव फलकावर. 4 गडी बाद. नवीन फलंदाज विशाल. 1 टू गो. विकास सावळे आणि ज्या प्रकारे अगदी सतीश सनस यांना बाद केला, अगदी षटकाराचं पुनरागमन, षटकाराचं उत्तर दिलंय. पामगर गावचे खेळाडू. शेवटचा चेंडू डावखऱ्याचा फलंदाज विशाल ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू देखील पुढे सरसावून खेळलाय. युवराज सिंग सरांच्या स्टाईलने विशाल यांच्या बॅट मधून एक अफलातून आउटस्टँडिंग स्ट्रोक. चेंडू सीमा पार. बॉस चषक षटकार. पहिल्या डावाची सांगता. पहिल्या डावाखेर टीम मातोश्री 11 वाई 38 धावा धाव फलकावर आणि 39 धावांचं लक्ष असेल टीम मैत्री ग्रुप जावली. 39 रन्स टू विन टीम मैत्री ग्रुप जावली. एकोणचाळीस धावांचं लक्ष अगदी शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार दुसऱ्या डावामध्ये कितपत उलटफेर करेल हे देखील पाहायचंय. चला टीम मातोश्री 11 वाई विनंती करेन आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे आणि अगदी पाटण तालुक्यातील गट देखील आपल्याला उपांत्य लढत खेळवायची आहे. 39 रनचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज खेळपट्टीवरती येथील कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल अगदी हे पाहायचंय. परंतु सतीश सनस आणि टीम मातोश्री 11 वाई क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. आणि नक्कीच मी विनंती करेन वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन आपण अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्यात. अगदी आपण आपला कर्णधार मुख्य व्यासपीठावर पाठवायचा आहे. या सामन्यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. 39 धावांच्या रनचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी राहुल वांगडे पिंपरी गावचे खेळाडू आहेत आणि मनोज जवळवाडी ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन केलंय. 39 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 18 चेंडूच्या खेळांती आणि अगदी पाठलाग करताना कशी कामगिरी करतील हे देखील पाहायचंय. परंतु शेवटच्या चेंडूवर ठोकलेला विशाल यांनी तो षटकार या सामन्यामध्ये पूर्णपणे उलटफेर करेल एवढं मात्र निश्चित, कारण धावांचा पाठलाग करत असताना या 6 धावा कुठेतरी कठीण जातील का याची चर्चा देखील आपण दुसऱ्या डावात करू. चला टीम मातोश्री 11 वाई त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यस डीजे अद्वैत.
थँक्यू सो मच. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 39 धावांचं लक्ष. राहुल वांगडे ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय मनोज जवळवाडी गाव. गोलंदाजीसाठी सज्ज होतील वाई एक्सप्रेस शरद दत्तात्रय कोंडाळकर रेणावळे गावचे खेळाडू. सामन्याला होईल सुरुवात. 39 लक्ष. पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस खेळला जातोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत चिंतामणी आणि ते मात्र स्कॉलिंग चुकले. धावची जी संधी असेल. इट्स अ बिग ब्लो. मोठा धक्का. टीम मैत्री ग्रुप सावलीला खरंच दुसऱ्या धावेची गरज होती का? आता हा प्रश्न मात्र त्यांना स्वतःला पडला असेल. हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. परंतु बिग फिश इनटू द बास्केट. मोठ्या विकेटचं पतन. पहिला धक्का. मैत्री ग्रुप सावली धावबाद होतील. मनोज जवळ बॅक टू द डगआउट. वेलकम. त्याचबरोबर शिवाजी जाधव बॉस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घेण्यासाठी प्रवीण दत्त देखील व्यासपीठावर आज उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूयात मनापासून आणि मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम प्रवीण दत्त. आणि खऱ्या अर्थानं बॉसवरती आणि बॉसचं त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं बऱ्याचदा प्रेम राहील आणि तुमच्या दोघांचं प्रेम हे असंच राहो. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहता त्यांच्या उपस्थितीनं त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि या प्रेझेंट मॅच कडे जाऊयात. आमचे सचिन दादा येळवे साहेब देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे जे सर्व पदाधिकारी आहेत जे इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आणि या प्रेझेंट मॅच मध्ये तुम्हाला घेऊन जातो पुन्हा एकदा लहू जाधव यांच्या आवाजामध्ये. मॅचची संपूर्ण कहाणी लहूच्या वाणीमधून ऐकूयात. इनेट नंबर 3 करण सुर्वे डांगरेगर गावचे खेळाडू. अगदी या दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला मनोज जवळ. आणि खरंच आता मात्र नक्कीच त्यांना देखील थोडीस पश्चाताप असेल. कारण महत्वाचा सामना आणि जो खेळाडू इनफॉर्म होता तो परतलाय. करण सुर्वे पहिला चेंडू अगदी हुक करण्याचा प्रयत्न. उसळता चेंडू हाताळला जातोय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. वाई एक्सप्रेस म्हणून मला का संबोधलं जातं हे मात्र दाखवत असताना शरद दत्तात्रय कोंडाळकर. ज्या प्रकारे या खेळाडूकडे वेग आहे परंतु वेगाचा प्रत्युत्तर करण सुर्वे हे देखील देतील हे मात्र निश्चित. कारण मैत्री ग्रुप सावली कालचा दिवस त्यांनी गाजवलाय आणि आज मात्र खेळ कशा प्रकारे करतील. उपांत्य लढत. नवीन दिवस आहे. अगदी नवीन सामना. एक सामना दूर अंतिम फेरीपासून. 39 लक्ष. पुढचा घेऊन सज्ज शरद कोंडाळकर. अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल सर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अमित बॉन्ड यांच्या हातामध्ये विसावतोय. अगदी वेग पाहायला मिळतोय. वेग आणि प्रचंड वेग. जर पाऊस असता तर मात्र यापेक्षा जास्त वेगाचे चेंडू पाहायला मिळाले असते. कारण की ज्या प्रकारे वेगवान गोलंदाजीसाठी अमित सावले आणि अमर शेलार हे जाणले जातात त्यासारखी वेगवान गोलंदाजी शरद कोंडाळकर देखील करतात. मोठी लढत पाहायला मिळणार हे मात्र निश्चित. दोन तालुक्यांची ही लढत. एका बाजूला वाई एका बाजूला जावली. करण सुर्वे समोरच्या दिशेने बिगट करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनवर शतरक्षक वेगाने आलेत. होते सुकी. चेंडू एक टप्पा सीमारेषा पार. करण सुर्वे यांच्या बॅट मधून बॉस चषक. सर्व आमचे प्रोप्रायटर आदित्य चोरगे दादा. त्याचबरोबर आमचे निकम साहेब. मी किशोरजी निकम साहेब या सर्व मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत करतो. वाई मधून आलेल्या प्रेक्षकांचं त्याचबरोबर जावलीच्या प्रेक्षकांचं सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागलाय. अगदी गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. करण सुर्वे राहुल वांगडे दोन्ही फलंदाजांना मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 14 चेंडू मध्ये विजयाचं समीकरण 32 धावा आणि 14 मध्ये 32 करायचे आहेत. अगदी हे दोन्ही खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. परंतु आज मात्र कसा खेळ करतील. समोर वाई एक्सप्रेस दत्ता. अगदी शरद कोंडाळकर 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय. शॉर्ट चेंडू अगदी एका पायावर घेतले गिरकी आणि चेंडूची घेतले फिरकी. कडक कडकडीत चेंडू सीमारेषा पार. करण सुर्वे यांच्या बॅट मधून अगदी डांगरेगर गावचा ब्रँड दाखवणारा बॉस चषक षटकार.
13 धावा धाव फलकावर आणि काय फटका सजवला हा पहा रिप्ले 2 अँगल मध्ये अगदी लेदर क्रिकेटरचा स्टान्स असावा तसा स्टान्स 1 टू गो शेवटचा चेंडू देखील ओव्हर पिच बॅटचा केलाय वापर चेंडू करतोय हवाई सफर लॉंग ऑफ क्लिअर करेल चेंडू सीमा रेषा पार करण सुर्वे ब्रँडेड फटका बॉस चषक षटकार अगदी येस अगदी योग्य उल्लेख केलात तुम्ही की विराट कोहली सरांची आठवण आली ज्या प्रकारचा बॅट स्विंग हाय बॅक लिफ्ट करण सुर्वे कालपासून त्यांनी एसटी रक्षण मात्र उच्च दर्जाचं केलं आणि आता आपल्या तालुक्यासाठी मैत्री ग्रुप जावळीसाठी ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना विस्फोटक आक्रमक फलंदाजी 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता पहिल्या षटकामध्ये अगदी शरद कोंडाळकरांनी एक गडी बाद केला परंतु आक्रमण केलं करण सुर्वे यांनी 2 षटकार ठोकले आणि ज्या प्रकारे या मैत्री ग्रुप जावळीचे सर्व समर्थक आणि खेळाडू टाळ्या वाजवत आहेत आपल्या सहकार्यासाठी 12 चेंडू 20 अद्याप सामना संपलेला नाहीये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अगदी टॉप 5 मध्ये ज्याचं नाव राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये असतं सतीश बबन सनस षटक क्रमांक 2 साठी आलेत आता मात्र सतीश सनस यांना काहीतरी वेगळं करावं लागेल आपल्या संघासाठी आपल्या तालुक्यासाठी राहुल वांगणे बॅडमिंटन फटका पाहायला मिळतो डीप एसच्या कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत अगदी वेगाने चेंडूवर आलेत जरूर परंतु त्यांना चकून चेंडू सीमा पार राहुल वांगणे यांच्या बॅट मधून पिंपरी गावचा ब्रँड बॉस चषक चौकार राहुल वांगणे 2 चेंडू मध्ये 5 धावा केल्यात करण सुर्वे यांनी 5 चेंडू मध्ये 17 धावा केल्यात हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील 2 तालुके एकमेकांच्या विरोधात अकुट टप्प्याचा चेंडू होता हा देखील स्लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केली जाईल अगदी सामना जरूर क्रिकेटचा आहे परंतु टेनिसची आठवण येते अगदी टेनिस मध्ये जसं रॅकेट चालतं तशी राहुल वांगणे यांची इथे बॅट चालते 24 धावा धाव फलकावर सतीश बबन सनस आसरे गावचे खेळाडू आता मात्र अगदी गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना ज्या प्रकारे 2 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात आणि भागीदारी पहा अगदी 7 चेंडू मध्ये 23 धावांची रचली गेली राहुल वांगडे आणि करण सुर्वे यांच्या माध्यमातून मैत्री ग्रुप जावलीसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी उपांत्य लढतीमध्ये होत असताना पुढचा चेंडू घेऊन सतीश सनस शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येस वाईट बॉल अवंतर चेंडू घोषित केला जातोय सतीश सनस अगदी वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु महेंद्र सिंग धोनी सरांचं निश्चितच एक वाक्य आठवलं ते नेहमी म्हणतात की युअर डायरेक्शन इज अ मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड तुमच्या वेगापेक्षा तुमची दिशा महत्वाची असते इथे वेगाने चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नात दिशा मात्र चुकली जाते अवंतर चेंडू 25 ला 1 टीम मैत्री ग्रुप जावली राहुल वांगडे ऑन स्ट्राइक राहुल वांगडे या बॅकफुटला जाऊन पुलचा फटका खेळायचा प्रयत्न या चेंडूवर अगदी गती देखील होती आणि टप्पा देखील अचूक होता निर्धाव चेंडूची होते सांगता धाव संख्या धाव फलकावर स्थिर होते 25 आणि रिप्ले पहा अगदी तुमच्या समोर अमित बॉन्ड एस्टनच्या मागे उर्वरित काम पूर्ण करत असताना परंतु ज्या प्रकारे राहुल वांगडे बॅट स्विंग करतायत अगदी चेंडू आणि बॅटचा जर संपर्क झाला तर मात्र काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल 3 चेंडूंचा काही विशेष दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सतीश सनस राहुल वांगडे आपल्या अनोख्या पद्धतीने शॉट पुल होईल पॉवरफुल सक्सेसफुल इट्स अ वंडरफुल स्ट्रोक राहुल वांगडे यांच्या बॅट मधून बॉस चषक षटकार
31 धावा धावफलकावर. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. अगदी ज्या प्रकारे राहुल वांगडे आणि करण सुर्वे यांनी फलंदाजी केली आहे. चला मी लक्ष वेधेन टीम वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन. चला आपण सज्ज व्हायचं नाणेफेकीसाठी. तुमचं नाव किती मोठं आहे हे महत्वाचं नसतं, तुमचं फॅन फॉलोअर किती मोठं आहे ते महत्वाचं नसतं, संघ अडचणीत असताना तुम्ही खेळ कसा करता हे महत्वाचं असतं. 8 चेंडू 8 धावा. 8 चेंडूमुळे आजची गरज असताना इथे मात्र बॅटची कडा. यष्टी रक्षक अमित बॉन्ड पकडतील झेल. राहुल वांगडे यांनी 5 चेंडूमध्ये 12 धावांची विस्फोटक आणि महत्वपूर्ण खेळी करून झेलबाद झालेत. अगदी महत्वाच्या क्षणी विकेट आलाय टीम मैत्री ग्रुप जावली संघासाठी. दुसरा धक्का. राहुल वांगडे 12 धावांवर झेलबाद. नवीन फलंदाज अमर शेलार हा देखील खेळाडू अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये सर्वोत्तम स्थानी निश्चितच असतो. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील सर्वोत्तम गोलंदाज. 7 चेंडू मध्ये करायचे 8 धावा. अमर शेलार ऑन स्ट्राइक. अगदी दोन्ही संघांमध्ये सर्वोत्तम खेळाडू आहेत. दोन्ही संघांमध्ये उच्च दर्जाच्या खेळाडूंचा भरणा आहे, परंतु या सामन्यामध्ये कोण कोणावर भारी पडेल. 7 चेंडू 8 धावा. पहिला चेंडू अमर शेलार ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला जातोय. अगदी वाईडिश लॉंग ऑफ आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्याचा केला जाईल. इथे मात्र कॉलिंग चुकले आणि इथे दुसरा धावबाद स्वरूपात धक्का बसेल टीम मैत्री ग्रुप जावली. धक्का क्रमांक 3. अमर शेलार एका धावेवर होतील धावबाद. आता सामन्याचं समीकरण असेल 6 चेंडू मध्ये मैत्री ग्रुप जावली संघाला विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सहा चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. फलंदाज संदीप साळुंके धुंदगावचे खेळाडू आहेत. अगदी चित्तथरारक सामना पाहायला मिळेल, यामध्ये शंका नसेल, कारण की दोन्ही संघ हार म्हणायला तयार नाहीयेत. एका बाजूला जावली तालुका, दुसऱ्या बाजूला वाई तालुका. एका बाजूला मातोश्री 11 वाई, दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप जावली. गोलंदाज विशाल बनगे. आकोशी गावचे खेळाडू विशाल बनगे. अगदी 6 चेंडू मात्र त्यांच्याकडे कर्णधाराने विश्वासाने सोपवलेत. संपूर्ण वाई तालुक्याचं लक्ष असेल या 6 चेंडूवर. हे 6 चेंडू नसतील, अंतिम सामना मध्ये दाखल कोणता संघ होणार हे मात्र ठरवणार आहे. हे 6 चेंडू. स्ट्राइक वरती फलंदाज अगदी करण सुर्वे, ज्या कलाकार ग्राफिक चे खऱ्या अर्थानं ओनर आहे, त्याचबरोबर मातोश्री 11 चे खऱ्या अर्थानं ओनर जतीन दादा धनावडे. वेलकम जतीन दादा, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. यस, आणि नो प्लस षटकार येतोय. विजयी फटका करण सुर्वे यांच्या बॅट मधून अंतिम फेरीमध्ये दाखल करणारा, आपल्या मैत्री ग्रुप जावली संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन जाणार येतोय विजयी फटका. अभिनंदन मैत्री ग्रुप जावली. वेल प्लेड करण सुर्वे अँड टीम. टीम मैत्री ग्रुप जावली. हार्ड लक, बॅड लक टीम मातोश्री 11.